तुम्ही जर ब्लिंकिट, झेप्टो किंवा इन्स्टामार्टवरनं सामान मागवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण ज्या स्टोअर्समधनं तुमचं दूध, दही, भाज्या, फ्रोझन फूड किंवा इतर खाण्याचं सामान काही मिनिटात तुमच्या घरात पोहोचतं, त्याच डार्क स्टोअर्समध्ये स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. आणि आता FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांनी डार्क स्टोअर्सवरती थेट कारवाई केली. राज्यभरात तब्बल 86 ठिकाणी अचानक तपासणी, 60 ठिकाणी सुधारणा नोटिसा आणि 12 डार्क स्टोअर्सचं अन्न परवाने हे निलंबित करण्यात आले. पण नेमकं या स्टोअर्समध्ये असं आढळलं तरी काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरापर्यंत पोहोचणारं सामान खरंच सुरक्षित आहे का? चला सगळं समजून घेऊया. पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात आधी डार्क स्टोअर म्हणजे काय हे समजून घेऊया. डार्क स्टोअर म्हणजे नेहमीचं दुकान नाही. इथे ग्राहक खरेदी करण्यासाठी जात नाहीत. या ठिकाणी फक्त सामान ठेवलं जातं आणि ऑनलाईन ऑर्डर आली की ते सामान पॅक करून डिलिव्हरी पार्टनरच्या माध्यमातून ग्राहकांच्या घरी पोहोचवलं जातं. म्हणजेच आपण ॲपवर ऑर्डर करतो पण आपल्या ऑर्डर मागचं हे छोटंसं वेअरहाऊस जे असतं ते आपल्याला दिसतच नाही आणि म्हणून त्याला डार्क स्टोअर असं म्हटलं जातं. आणि याच ठिकाणी अन्नाची स्वच्छता आणि योग्य साठवणूक किती महत्त्वाची आहे हे या कारवाईमुळे समोर आलंय. तुकाराम मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली FBAने राज्यभरात 86 डार्क स्टोअर्सची तपासणी केली. यामध्ये मुख्यतः काही महत्त्वाच्या गोष्टी पाहण्यात आल्या. सामान ठेवण्याची जागा स्वच्छ आहे का? फ्रीज आणि चिलरचं तापमान योग्य आहे का? भाज्या, डेअरी आणि मांसाहारी पदार्थ योग्य पद्धतीने वेगवेगळे ठेवले गेलेत का? कीटक नियंत्रण केलं जात आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी झाली आहे का? तपासणीत अनेक ठिकाणांच्या या नियमांचं पालन न झाल्याचं समोर आलं. मालाडमधील ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरमध्ये चिलरचं तापमान आवश्यकतेपेक्षा जास्त होतं. म्हणजेच तापमान नियंत्रण ठेवण्याच्या नियमांचं पालन होत नव्हतं. आणखीन एक धक्कादायक बाब म्हणजे तिकडे काम करणाऱ्या तब्बल 40 फूड हँडलर्सची वैद्यकीय तपासणी झालेली नव्हती. त्याशिवाय रॅक्स जे होते ते गंजलेले होते. व्हेज, नॉनव्हेज आणि डेअरी प्रोडक्ट्सची योग्य विभागणी नव्हती. यामुळे या स्टोअरवरती कठोर कारवाई करण्यात आली. आता येऊया घाटकोपरच्या ब्लिंकिट स्टोअरकडे. FDAच्या तपासणीत या ठिकाणी फक्त 46 गुण प्राप्त झाले. ड्रेनेजमध्ये समस्या होत्या, कचरा व्यवस्थापनात त्रुटी, फ्रोझन फूड्सचं तापमान योग्य नव्हतं आणि वेअरहाऊसच्या स्वच्छतेच्या बाबतही मोठ्या त्रुटी आढळल्या. म्हणजेच आपण ॲपवरनं एका क्लिपमध्ये सामान मागवतो पण त्या सामानाची स्टोरेज प्रोसेस किती व्यवस्थित आहे हा प्रश्न इथे निर्माण झाला. आता पाहूया झेप्टोच्या स्टोअरमध्ये काय झालं. झेप्टोच्या लोखंडवाला अंधेरी इथल्या स्टोअरच्या तपासणीत फक्त त्याला 47 गुण मिळाले. इथे खाद्यपदार्थ आणि केमिकल किंवा इतर नॉन फूड वस्तूंना एकत्र ठेवण्यात आलं होतं. तसंच तापमान संवेदनशील पदार्थांसाठी आवश्यक कूलिंग सिस्टीमही अपुरी होती. आता मुलुंडमध्ये झेप्टोचं जे स्टोअर होतं तिथे तर पुनर्तपासणीनंतरही कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि तापमान नियंत्रणाबाबतच्या त्रुटी कायमच असल्याचं FDAच्या तपासणीत समोर आलं. अंधेरीत इन्स्टामार्टचं जे एक डार्क स्टोअर आहे तिथे अन्न पदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले आढळले. स्टोअरमध्ये जागाही अपुरी होती, स्वच्छतेचा अभाव होताच आणि या ठिकाणी तपासणीत फक्त 55% गुण मिळाले. यामुळे हे स्टोअरही नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलं. FDAच्या या मोहिमेत ब्लिंकिटचे 5 डार्क स्टोअर्स, झेप्टोचे 5 डार्क स्टोअर्स आणि इन्स्टामार्टचे 2 डार्क स्टोअर्स असे एकूण 12 परवाने निलंबित करण्यात आले. मुंबई आणि उपनगरातील 24 ठिकाणी तपासणी झाली. त्यापैकी 10 ठिकाणी परवाने निलंबित करण्यात आले तर 14 ठिकाणी सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. आता तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर विचार करत असाल की पुढे या डार्क स्टोअर्सचं काय होणार? तर परवाना निलंबित झालेल्या स्टोअर्सना अन्नपदार्थांची खरेदी, विक्री किंवा डिलिव्हरी करता येणार नाही. FDAने कंपन्यांना स्वच्छता, योग्य तापमान, पेस्ट कंट्रोल आणि सामानांची योग्य पद्धतीने साठवणूक करण्याचे निर्देश दिलेत. MIM मध्ये FIFO आणि FEFO सारख्या नियमांचं पालन करण्यावरही भर देण्यात आलाय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जुन्या किंवा आधी एक्सपायर होणारा माल आधी बाहेर जावा याची योग्य व्यवस्था असणं हे गरजेचं आहे असं FDAचं म्हणणं आहे. आणि हा फक्त 12 स्टोअर्सचा विषय नाहीये, कारण FDAची ही कारवाई फक्त काही स्टोअर्स पुरता मर्यादित राहण्याची शक्यता नाहीये. 86 ठिकाणी तपासणीनंतर 60 ठिकाणी सुधारणा नोटिसा देण्यात आल्या. FDAने पुढेही अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही असा सुद्धा स्पष्ट इशारा दिलाय. म्हणजेच ऑर्डर 10 मिनिटात मिळाली पाहिजे हे ठीक आहे, पण त्या 10 मिनिटांच्या स्पीडपेक्षा आपल्या घरात पोहोचणारं अन्न सुरक्षित असणं आणि जास्त महत्त्वाचं
म्हणजे प्रॉपरली पॅकेज्ड असणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं FDA म्हणणं आहे. कारण आपण ॲपवरनं ऑर्डर नाववर क्लिक करतो, पण त्या ऑर्डर मागे अन्न कुठे ठेवलं गेलं होतं, कोणत्या तापमानात ठेवलं गेलं होतं आणि स्वच्छता किती होती हे काही आपल्याला दिसत नाही. आता FDAच्या या कारवाईमुळे मात्र या सगळ्या प्रकरणावरती मोठं प्रश्नचिन्ह लागलंय. तुकाराम मुंडेंच्या या कारवाईनंतर क्विक कॉमर्स कंपन्या आपल्या डार्क स्टोअर्सची स्वच्छता आणि अन्न सुरक्षा किती गंभीरतेने घेतायत हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.